होते या संदर्भात रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर अनिल परब यांनी देखील त्याला उत्तर दिलेलं आहे. आपल्या पक्षाचं म्हणून काय मत आहे, तुम्ही रामदास कदम यांच्या मताशी सहमत आहात काय? बघा, रामदासबाईंनी त्या दिवशी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते सगळ्यांसमोर केलेलं आहे, पक्षाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे हे जर खोटं असेल तर उद्धवजींनी त्याचं उत्तर द्यावं. अनिल परब कशाला त्यासाठी बोलतात? उद्धवजींनी उत्तर द्यावं ना, उद्धवजींनी उत्तर द्यावं हे खरं आहे की खोटं आहे ते. अनिल परब हे झालं ते झालं, अरे जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्या ठिकाणी उद्धवजींनी द्यावं. सर, अनिल परबांनी असा रामदास कदमावर असा आरोप केलाय की रामदास कदमाच्या पत्नीने आत्महत्या केली, त्यांना जाणण्यात 1993 मध्येची घटना आहे, ज्यामध्ये त्यांनी ज्योती रामदास कदम यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना नेमकं जाणण्यात आलं की आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला, याची देखील नार्को टेस्ट करायला असते त्यांचं म्हणणं. हे बघा, नार्को टेस्टची मागणी कुठल्या विषयावरती कोणी केली होती? काल रामदासबाईंनी केली होती. पवार साहेबांचं उदाहरण दिलं होतं त्यांनी. पवार साहेबांनी काय बोललं होतं, पवार साहेबांना घ्या, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया घ्या. उद्धवजींनी उत्तर द्या. आणि काहीतरी कोणीतरी उद्या काही म्हणणार ना, कोणी याला मारायचा प्रयत्न, कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला. काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? सगळे आरोप खोटे आहेत आणि एकनाथ शिंदेची काय नेमकी मजबुरी आहे जे अशा नेत्यांना पुढे करून वाटेल ते आरोप? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब कधीही अशा पद्धतीने कुणावर आरोप करत नाहीत. आतापर्यंत तुम्ही इतिहास बघा, कधीही ते मी काय केलं, मी किती काम केलं ते लोकांना सांगत असतात. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना कधीही त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे. आणि ते समर्थ आहेत, त्यांना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करू शकतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते ऑनलाईन नेते नाही आहेत. संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायला एकनाथ शिंदे नाही आहेत. एकनाथ शिंदेला जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करतील आणि त्या पोटडीमध्ये खूप काही आहे. ज्यावेळी आरोप करायची वेळ येईल तेव्हा उद्धवजी आपण कदाचित महाराष्ट्र सोडून जा, एवढी शिदोरी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना दुसऱ्याच्या तोंडून आपल्यावरती आरोप करायची गरज नाही. शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावरून हे सगळे आरोप झालेले आहेत आणि त्यावरून हे बघा, आरोप 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 याचा बाऊ केला जातोय. त्यांनी प्रसंग सांगितलेला रामदासबाईंनी, असा असा प्रसंग झाला होता, आरोप नाही केलेले, असा असा प्रसंग झाला होता. 2 दिवस लेट बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला, यामागची कारणं काय हा त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे. त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. त्यांनी सांगितलं स्पष्टीकरण द्या म्हणून. नार्को टेस्ट करा त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्यावेळेला शिवसेनेत होता, तर याच प्रश्नाला पुढे असं विचारायचंय, खरोखरच 2 दिवसानंतर बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला होता का? तुम्ही तेव्हा मातोश्रीवरती येणं जाणं सुरू होतं तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? हे बघा, त्यावेळची जी परिस्थिती होती बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी आपणास माहिती आहे. 3-4 दिवसच बाळासाहेब गेले वगैरे अशा बातम्या येत होत्या. त्याच्यामुळे नक्की आतमध्ये जायला कोणाला परवानगीच नव्हती. त्याच्यामुळे नक्की काय झालं आतमध्ये, परंतु त्या आठवडाभर त्या बातम्या चालू होत्या, गेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या त्यावेळी सुरू होत्या. सगळ्यांना माहिती आहे की जी अंत्ययात्रा होती ती जी काही काढायला डायरेक्ट शिवाजी पार्कला नेणार होते, त्या प्रसंगाला आम्ही साक्षीदार आहोत. जे काही रामदासबाई म्हणतायत, शेवटी आम्ही एक छोटे कार्यकर्ते होतो, एक नगरसेवक म्हणून होतो एवढ्या आतमध्ये, आणि आम्ही काही शेटजींची पोरं नव्हतो. त्याच्यामुळे आतमध्ये जायसाठी आम्हाला परवानगी नव्हती. आम्ही आपले शिवसैनिक होतो. यावेळी 4-5 दिवस मातोश्रीच्या गेटच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी होतो. आतला विषय काही माहिती नाही त्याच्यामुळे. परंतु अंत्ययात्रा डायरेक्ट शिवाजी पार्कला घेऊन जायचं ही चर्चा होती. पण काही नेत्यांनी विरोध केला की अंत्ययात्रा मातोश्री कलानगरपासूनच निघायला पाहिजे. ही चर्चा त्या ठिकाणी होती, ती आमच्या कानावर आहे. शेटजींची मुलं नसल्यामुळे आम्ही आतमध्ये काय चाललं हे आम्हाला माहीत नव्हतं. मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगतोय, नवी मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगतोय. तुम्हाला असं वाटतं का लोकसभा विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जास्त गाजणार आहेत?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नक्की नेहमीच गाजतात. कारण डेली जे काही विषय असतात किंवा कार्यकर्ता हा जो विषय असतो, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षाचं अंग असतं. पूर्ण त्याचं ताकद पक्षाची त्या कार्यकर्त्यांवर असते. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला संधी मिळायला पाहिजे, पण युती असलं की कोणाला तरी त्याग करावा लागतो. त्यासाठी नेत्यांनी सुद्धा शेवटी महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये जी पक्षाची ताकद असते ती विधानसभा आणि लोकसभेच्या ताकदीमुळेच असते. जी ताकद विधानसभा आणि लोकसभेला आपल्याला मिळालेली आहे तो सर्वसाधारण निवडणुकींमधून मिळालेली आहे. त्या निवडणुकीमुळे मिळालेली आहे. तर नेत्यांनी सुद्धा आपल्या खालच्या नेत्यांवरती थोडा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण पुन्हा जेव्हा विधानसभा येतील, पुन्हा जेव्हा लोकसभा येतील, तेव्हा लोकांसमोर तुम्हाला महायुती म्हणूनच जायचं आहे. आणि मग जर मतदार राजाने तुम्हाला विचारलं, अरे महानगरपालिके आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने टीका करताय, तर विधानसभा आणि लोकसभेला कुठल्या तोंडाने तुम्ही समोर जाताय, तर त्याला उत्तर काय देणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेऊन आरोप केलाय की आम्हाला माणसं कोंडून ठेवावी लागली नाही. चटणी भाकरी घेऊन आमचा शिवसेनेत महाराष्ट्रातून आलेला होता, त्यांना कोंडून ठेवावी लागली भाषण. काही कोणाला कोंडून बिंडून ठेवायची गरज नसते. रिकाम्या खुर्च्या असतील आता त्या कशा कोंडणार तुम्ही? आपण पाहिले काय परिस्थिती आहे ती, त्या मेळाव्याची काय परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि आमच्या नेस्कोच्या मेळाव्याची काय परिस्थिती आहे. दोघांची चित्र दाखवा, प्रेक्षक कार्यकर्त्यांचे व्हिडिओज दाखवा, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. ओला, उबर आणि रॅपिडो सर, ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी एक मोदीची सुनी आहे नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही महायुतीच्या विरोधात मतदान करू, असं त्यांनी इशारा दिलेला आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे की प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा. हे बघा, तुमची संघटना आहे, तुम्ही तुमचे प्रश्न बोला, त्याचं उकल कशी निघेल. तुम्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करता म्हणजे हेतू पुरस्पर तुम्ही मागणी करताय. कोणीतरी तुम्हाला सुपारी दिलेली आहे याचा अर्थ तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, प्रश्न लोकांसमोर आणा, मंत्र्यांसमोर आणा. मंत्र्यांनी तुम्हाला वाटतं तर उपमुख्यमंत्र्यांकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा. मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही कसली मागणी करताय? म्हणजे कोणीतरी तुम्हाला सुपारी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो बाईकवरती कारवाई केली होती. त्याच्यानंतर काही दिवसानंतर एक तो खेळ झाला होता, त्याला स्पॉन्सर म्हणून रॅपिडो होती. बघा, रॅपिडो ही कंपनी आहे, रॅपिडो ही कंपनी आहे. वर्षोनुवर्ष एखाद्या संस्थेला जर ती मदत करत असेल, दहीहंडीसारखा खेळ होता, त्याच्यासाठी जर देशी खेळाला जर ते प्रोत्साहन देत असतील तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. साहेब, उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा पक्षाला घेऊन टिप्पणी केली की शिवसेना हा माझाच पक्ष आहे, निवडणूक आयोगाला चिन्ह बहाल करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, तरी शिवसेना आमचीच आहे. हे बघा, वर्षोनुवर्ष गेले 3-4 वर्ष आपण हेच ऐकतोय, वेगळं काही ऐकत नाहीये. नवीन ऐका काहीतरी. आजची जी काही पत्रकार परिषद आहे, आम्ही गणेश नाईकांनी जे काही आरोप केले त्या संदर्भात आपल्यासमोर सांगतोय. पुन्हा एकदा त्यांना मी इशारा देतोय की आमच्या नेत्यांना जर आपण नालायक म्हणत असाल तर आपले नालायक या हिंदू संस्कृतीमध्ये, या भारतीय देशात नालायकगिरी कशाला म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या नालायकगिरीचे पुरावे आमच्याकडे आहेत. यापूर्वी नवी मुंबईच्या गल्लोगल्ली ते पुरावे चर्चा केले जायचे. त्यानंतर तेच पुरावे व्हॉट्सॲप्स आणि याच्यावरती सगळे व्हिडिओज आले. त्याच्यामुळे नालायक कोण आणि लायक कोण हे आपणच ओळखा. आणि जर अशाच पद्धतीने बोलणार असाल तर ते पुरावे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरती आले होते, कदाचित या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये सुद्धा येतील. त्यामुळे तुर्तास हा इशारा आम्ही त्यांना देतोय. योग्य ती त्यांनी समज यातून घ्यावी.